सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर विजयादशमी दसरा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो. या सणाला अनन्यसाधारण असं महत्त्व दिलेलं आहे. कारण या दिवशीच महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली यांनी महिषासुरांचा वध केला. त्यांचा विजय दिवस किंवा विजय प्राप्त झाला, त्यामुळे या दिवसाला विजयदशमी म्हणतात. त्याचबरोबर श्रीरामांनी रावणाचा वध केला म्हणून सुद्धा या दिवसाला विजयादशमी दसरा असं म्हणतात. अश्विन शुद्ध दशमीला दसरा हा सण साजरा करतात. या तिथीला विजयादशमी म्हणतात कारण की विजय प्राप्त करून देणारा हा दिवस असल्यामुळे विजयादशमी म्हणतात. नवरात्र समाप्तीच्या दिवशी हा सण येतो. म्हणजे काही ठिकाणी नवरात्रीला म्हणजे नवरात्रीत 9व्या दिवशी, तर काही दसऱ्याला घटाचं उद्यापन केलं जातं दशमीला. म्हणून या दिवसाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. त्यामुळे या दसऱ्या दिवशी आपल्याला कोणत्या सेवा, उपासना तसेच मंत्र कोणते म्हणायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर या दिवशी आपल्याला सीमा उल्लंघन केलं जातं. बऱ्याच ठिकाणी देवींचं सीमा उल्लंघन होतं. तसेच आपल्याला शमीच्या झाडाचं पूजन करायचं आहे. आपट्याच्या पानाचं, म्हणजे ज्याला अपराजिता असं म्हणतात, त्या झाडाचं आपल्याला पूजन करून त्यांची आपट्याची पाने घरी आणायची आहेत. तसेच आपल्या घरात शस्त्रपूजा करायची आहे. त्यानंतर या दिवशी तुम्हाला कोणतंही शुभ कार्य करायचं असेल तर या दिवशी मुहूर्त पाहिला जात नाही. कारण की या दिवशी अत्यंत शुभ दिवस मानलेला आहे. त्यामुळे तुम्हाला कोणता व्यवसाय चालू करायचा असेल किंवा कोणताही आध्यात्मिक वाचन तुम्हाला चालू करायचं असेल संकल्पयुक्त, तर तुम्हाला याचं फळ नक्कीच मिळेल. त्यामुळे या दिवशी तुम्ही आध्यात्मिक वाचनाला, कोणतेही वाहन, जागा, कोणतंही शुभ काम या दिवशी तुम्ही सुरुवात करू शकता. त्यामुळे दसरा या सणाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. तर या दिवशी तुम्ही सोने खरेदीसुद्धा करू शकता. तर आपट्याची पानाचं पूजन आपल्याला या दिवशी करायचं आहे. तसेच आपल्या घरातील कुळदेवीच्या टाकावर, गणपतीच्या श्रीयंत्रांवर, सर्व देवांवरती आपल्याला अभिषेक करायचा आहे. प्रथम म्हणजे आपल्याला गणपतीवर अथर्वशीर्ष म्हणून अभिषेक करायचा आहे. कुळदेवीच्या टाकावरती, श्रीयंत्रावरती श्रीसूक्त म्हणत आपल्याला अभिषेक करायचे आहे. त्यामुळे या दिवशी आपल्याला यथाशक्ती देवीची पूजा, देवांची भक्ती करायची आहे. त्यामुळे तसेच देवांना जसा विजय प्राप्त झाला तसाच आपल्याला आपल्या आयुष्यात चांगल्या कामात विजय प्राप्त हो म्हणून आपल्याला देवांची आराधना करायची असते, भक्ती करायची असते. तर या दसऱ्याबद्दल अनेक कथा सांगितल्या जातात. त्या कथांचा मी व्हिडिओ सेपरेट बनवीन. मी फक्त आज तुम्हाला मंत्र, साधना कोणत्या करायच्या आणि पूजन कसं करायचं हे सांगणार आहे. तर आपल्याला या दिवशी आपल्या मुलांकडून सरस्वती मातेचं पूजन करून घ्यायचं आहे. तसेच आपल्या घरात कोणत्याही आपल्या वापरल्या जाणारे शस्त्र असतील, अगदी तुमची शिलाई मशीन असेल, कम्प्युटर PC असेल किंवा लहान मुलांना सरस्वती संच पूजन करून घ्या. त्याचबरोबर सरस्वती मातेचा फोटो, मूर्ती असेल तर त्याचं पूजन करून घ्या. एका पाटावरती लाल वस्त्र अंथरून त्यावर सरस्वती मातेचं पूजन करून त्याच्यावरतीच आपट्याच्या पानांचे पूजन करा. आणि आपट्याचे पान हे सर्वप्रथम आपल्या गावातील ग्रामदैवतांना वाहा. तसेच स्वामी समर्थांना वाहा. त्यानंतर आपल्या घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींना ते द्या, त्यांचे आशीर्वाद घ्या. आणि सरस्वती मातेचा बीजमंत्र आहे तो मुलांकडून जास्तीत जास्त पठण करून घ्या. तर अजून एक मी तुम्हाला उपाय सांगणार आहे जो प्रत्येकाने करायचा आहे. कारण या दिवसाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. कारण महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती यांचा हा विजयोत्सव नवरात्रातील सेवेने पूर्ण होतो. हा विजयोत्सव या देवींचा असतो. तर आपल्याला काय करायचं आहे, आपले लहान मुलांना विद्यादानाचा हा मुहूर्त आहे. मग वडिलांनी मुलांच्या जिभेवर सोन्याच्या काडीने ओम काढायचा आहे. तर ओम काढायचं, जसं आपण एम हा बीजमंत्र, सरस्वतीचा बीजमंत्र लिहितो त्याच पद्धतीने आपल्या मुलांच्या जिभेवर म्हणजे वडिलांनी, आईने नाही, वडिलांनी ओम हा बीजमंत्र लिहायचा आहे. तर मुलांकडून एका तांब्याच्या ताम्हणात तुम्हाला पांढरे तांदूळ पसरून घ्यायचे आहेत आणि त्यावर बोटाने पुढील मंत्र मुलांकडून तुम्हाला लिहून घ्यायचे आहेत. ते तुम्हाला सांगते. तर पहिला आहे श्रीमन महागणाधिपतये नमः. दुसरा श्री कुलदेवताये नमः. तिसरा श्री महासरस्वते नमः. चौथा श्री स्वामी समर्थ. हे चारही मंत्र तुम्हाला मुलांकडून तांदळावरती लिहून घ्यायचं आहे. त्याचबरोबर
आपट्याच्या पानांचं पूजन करायचं आहे. आणखीन सर्वात प्रभावी उपाय ते तुम्हाला सांगते. आपल्याला तुमच्याजवळ कुठेही स्वामी समर्थ केंद्र असेल तिथे जा. स्वामी समर्थांना आपट्याची पाने वाहा. त्यातील 2.5 आपट्याची पाने तुम्हाला घरी घेऊन यायची आहेत आणि त्या पानांचं पूजन आपल्याला करायचं आहे. एक दिवस स्वामींच्या पुढे घरातील देवाऱ्या फोटो पुढे ठेवायची. त्यानंतर तुमच्या पर्स, पॉकेट जिथे तुमचा हात लागणार नाही किंवा तुम्ही तिजोरीतसुद्धा लाल वस्त्रात गुंडळून ही पाने ठेवायची आहेत. ही पाने कशासाठी, तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीत विजय प्राप्त होण्यासाठी आहे. ही पाने तुम्ही सरकारी किंवा कोणत्याही शैक्षणिक काम करताना, महत्त्वाच्या कामाला जाताना बरोबर घेऊन जायची आहेत. त्यामुळे तुम्हाला विजय प्राप्त होतो. आणि या आपट्याच्या पानांवरती कोणत्या सेवा घ्यायच्या आहेत तेही मी तुम्हाला नंतर व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आत्ता जर सर्व सांगायला गेले तर व्हिडिओ फार मोठा होईल. त्यामुळे फक्त आत्ता मी माहिती देते आहे. त्यानंतर आपट्याच्या पानावर कोणत्या सेवा घ्यायच्या तेही तुम्हाला सांगेन. तर दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा. त्यामुळे तुम्ही या दिवशी जेवढं चांगलं जमेल तेवढं जास्तीत जास्त चांगलं करा. चांगला शुभमुहूर्त आहे, त्यामुळे चांगल्या वस्तू खरेदी करा, चांगल्या गोष्टी करा, चांगले संकल्पयुक्त सेवेला लागा. त्याचबरोबर आपल्याला आपल्या घरातील आता बरेच ठिकाणी नवमीला आणि दशमीला घट उठवले जातात. तर दसऱ्या दिवशी कधीही निर्माल्यात काहीही टाकायचं नाही. दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्या घरातील घटाच्या माळी काहीही तुमच्या घरात निर्माल्याचं असेल ते दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला नदीमध्ये प्रवाहित करायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला या दिवशी महिलांनी कोणत्या सेवा करायच्या किंवा या सेवा कोणीही करू शकतं, तर महालक्ष्मी अष्टकमचं यथाशक्ती पठण करा, श्री सुक्तमचं यथाशक्ती पठण करा, विष्णू सहस्त्रनाम एकदा वाचन करा, श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करा, त्याचबरोबर 99 मंत्राचा जप करा आणि आपल्या मुलांकडून ओम ऐं सरस्वते नमः या मंत्राचा जप जास्तीत जास्त करून घ्या. सरस्वती संच केंद्रामध्ये उपलब्ध आहेत, ते आणा, मुलांकडून पूजून घ्या. त्याचबरोबर प्रज्ञाविवर्धन स्तोत्राचं मुलांकडून वाचन करून घ्या आणि आपल्या सणाचं, आपल्या रूढी परंपरांचं महत्त्व आपल्या पुढच्या पिढीला पटवून देणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे ते आपण केलं पाहिजे. त्यामुळे आपल्या मुलांना आपल्या सणांचं, वारांचं महत्त्व पटवून द्या. हा विजयदशमी, विजय मुहूर्त किंवा विजयादशमी, दसरा या सणाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे, ते आपल्या पुढच्या पिढीला पटवून द्या. तसेच अनन्य भावाने, भक्तीने तुम्ही उद्या दसऱ्या दिवशी सेवा करा. तर झालेली सेवा महाराजांचरणी रुजू करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि दसरा म्हणजे वीरतेचे वैभव, पराक्रमाची पूजा. दसरा म्हणजे भक्ती.